तर आज बघा आपण तयार बाहीवरती आपण एकदम सोपी आणि लगेच होणारी डिझाईन बनवणार आहोत. आणि ही डिझाईन एकदम परफेक्ट म्हणजे एकदम छान वाटते, जास्त बडबड दिसत नाही आणि एकदम सोबरमध्ये ही डिझाईन आहे. बनवायला पण सोपी आहे, कोणी पण लगेच एकदा पाहिलं की लगेच बनवू शकेल. तर पहा, त्यासाठी मी असे चौकोन बनवून घेतलेले आहेत. हा 6 बाय 6चा एक चौकोन आहे. दोन्ही साईडने बघा 6 बाय 6चा एक आहे आणि दुसरा जो आहे तो 4 बाय 4चा आहे. एक 6 बाय 6, एक 4 बाय 4 आणि एक आहे तो 3 बाय 3चा आहे. तर पहा, एवढंच आपल्याला लागणार आहे. याचे आपण त्रिकोण बनवून घेऊ. अशा प्रकारे त्रिकोण बनवून घ्यायचेत आपल्याला. पॅक करून घेतले त्रिकोण. तिन्ही पण त्रिकोण एकदम छान व्यवस्थित बरोबर असे शिवून घेतले. ह्या बाहीला बघा, ब्लाऊज तर वर्कचा होता, पण वर्क फक्त पाठीवर आलं होतं, म्हणून मग थोडंसं बाहीला म्हटलं थोडंसं डिझाईन करू. त्यामुळे मी ही सोपी आणि सिंपलमध्ये डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहून सांगा कशी वाटली डिझाईन. बनवायला तर एकदम सोपी आहे आणि दिसायला छान आहे. तीन चौकोन बघा आपण तयार करून घेतलेले आहेत त्रिकोण. तर आता हे का आपल्याला काय करायचं, बाहीवरती आपली बाही तयार आहे. बाहीचा आपल्याला बरोबर मध्य करून घ्यायचं. एकदम फोल्ड करून बाहीचा सेंटर पॉईंट काढून घेऊ. दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं आणि पहा, आपला मध्य जो जिथे आलेला आहे बाहीचा, तिथे आपल्याला हे त्रिकोण असे जॉईन करून घ्यायचे आहेत. त्रिकोणचा पण मध्य बाहीच्या मध्यावरतीच आला पाहिजे. पहा, मी एक छोटा कट मारून घेते आणि बरोबर मध्यावरती तो कट ठेवत आहे. अशा प्रकारे तिन्ही त्रिकोण आपले एकावरती एक ठेवून घ्यायचेत. ठेवताना एकदम सावकाश तिन्हीतलं अंतर आपलं बरोबर येईल याची काळजी आपण घ्यायची. आणि आपल्याला एक टिप मारून घ्यायची साईडने. टिप मारताना आपल्याला त्रिकोण आपले हलणार नाहीत याची काळजी घेत हळूहळू सावकाश टिप मारून घ्यायची. आपले पूर्ण आता त्रिकोण आपले जॉईन झालेले आहेत. आता आपल्याला बाहीला खालच्या साईडने थोडीशी लेस लावायची आहे, कारण आपली बाही पूर्ण प्लेन आहे आणि ही बाही 10 म्हणजे 9.5 इंचाची आहे. त्यामुळे पूर्ण त्रिकोण लावणं म्हणजे जास्त हेवी वाटेल, त्यामुळे मी 3च लावलेले आहे. तुम्ही जर बाही छोटी असेल तर तुम्ही पूर्ण 4-5 असे लेअर करून लावू शकता. फक्त पहिल्यापेक्षा दुसरा मोठा आणि तिसरा त्यापेक्षा मोठा असं घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा, मी 2 लटकन लावून घेतलेले आहे त्याला आणि इथून आता लटकनच्या तिथून मी अशी लेस लावून घेणार आहे त्रिकोणीमध्ये. तर पाहू शकता मी गोल्डन कलरचीच लेस लावलेली आहे, कारण की ब्लाऊजला दुसरं बाकीचं जे बॅकला वर्क आलेलं आहे ते गोल्डन कलरचं आहे, त्याला मॅच अशी मी लेस घेतलेली आहे. असं त्रिकोणी आकार देऊन लेस लावून घेते, पाहू शकता. आणि आपण जे लटकन लावलेले आहेत ते आपल्या लेसच्या खाली क्लोज होतील याची आपण काळजी घ्यायची. म्हणजे आपले ते जिथे आपण जॉईन केलेले आहेत लटकन ते आपल्याला वरती दिसणार नाही. अशा याची काळजी घेऊन आपण लेस लावणार आहोत. मी आता पूर्ण लेस लावून घेतलेली आहे. आता इथे मला हे त्रिकोणावरती मी एक मणी जॉईंट करून घेते. म्हणजे आपले गोल्डन कलरचे मणी असतात ना, ते मणी मी इथे 3 लावून घेणार आहे. तुम्ही हे लटकनच्या खाली पूर्ण मण्याची पूर्ण लाईन लावली तरीही चालतं.
मला फक्त इथे 3च मणी लावायचे आहेत, कारण कस्टमरचं डिमांड जसे आहे त्यांनी जसं सांगितले तसे मी बाही त्यांना बनवून दिलेली आहे. तुमच्याबरोबर मी फक्त व्हिडिओ शेअर केलेला आहे. पहा मी 3 मणी लावलेले आहेत, 3 त्रिकोणावरती 3. आपलं हे लटकन अशा प्रकारे लावलेले आहे आणि लेस एकदम सोपी ही बाही डिझाईन आहे आणि कमी खर्चामध्ये कमी वेळेत